आता या सावित्री नदीवरती जो पूल कोसळलेला आहे त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते आता आपल्यासोबत आहेत। रावतेजी, 2 एसटी बसेस याच्यामध्ये वाहून गेल्याची माहिती मिळते, त्या संदर्भात तुमच्याकडे काही तपशील हाती आले? माझ्याकडे माहिती सकाळपासून येते आहे। आमच्या 2 बसेस जुने ह्या पुलावरनं वाहून गेलेल्या आहेत आणि या 2 बसमध्ये एकूण 20 ते 22 प्रवासी असल्याचा आमचा अंदाज आहे। माहितीप्रमाणे आमचे ड्रायव्हर कंडक्टरचे सगळे त्या बसमधून वाहून गेलेले आहेत, पण त्याबरोबर काही गाड्या वाहून गेल्याची माहिती उपलब्ध आहे। नक्की त्याची आम्ही आणखी माहिती घेतो, परंतु आमचे सगळे अधिकारी रात्री तिथे 1.5 तासात सगळे पोहोचलेले होते आणि सरकारी अधिकारी पोहोचले। फक्त पोलीस आणि प्रशासनाला रात्र प्रचंड असल्यामुळे हे सगळं ऑपरेशन सकाळी चालू करायला लागलं, उजेडामध्ये चालू करायला लागलं। ही परिस्थिती आहे। प्रचंड पाऊस आहे तिथे, मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा ओघ मोठा आहे आणि त्याचा बचाव कार्य जोरात चालू केलेलं आहे प्रशासनाने आणि आमच्या बसमधले प्रवासी वाचावेत अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करून बचाव कार्य लवकर पोहोचावं त्यांच्यापर्यंत। आता कुठे वाहून कितपत लांब वाहून गेले त्याचा अंदाज येत नाहीये, त्याची माहिती सगळं घेतो आणि दुर्दैवाने सुदैव असा त्यातलं मागच्या आमच्या एका एसटी ड्रायव्हर त्यांनी सगळं थांबवलं आणि पुढे त्या पुलावरनं जाणाऱ्या पूर्ण ट्रॅफिक गाड्या बिड्या थांबवल्या। आणखी मोठा अनर्थ जो घडला होता तो आमच्या जागरूक कंडक्टर आणि ड्रायव्हरमुळे झाला, हे मी सांगतोय। ही जागरूकता एका ठिकाणी दाखवली, एका ठिकाणी आमच्या 2 बस गाड्या वाहून गेलेल्या आहेत। ही दुर्दैवी परिस्थिती आहे। आता आणखीन आम्ही माहिती घेत आहोत, ही माहिती माननीय मुख्यमंत्र्यांची संदर्भात तेही माहिती घेत आहेत। माननीय पालकमंत्री आमचे प्रकाश मेहता तिथे तातडीने रवाना झालेले आहेत। आमचे भरत गोगावले आमदार हे ताबडतोब रवाना झालेले आहेत। रावतेजी, या एसटी बसेस बद्दलची तुमच्याकडे काय तपशील आलेले आहेत? नाही, एसटी बसेसची आता 2 बस सांगितलं मी, 2 बस वाहून गेल्या, त्याच्यात 20 ते 22 कुठल्या होत्या त्या बसेस असावेत असं आमचं प्राथमिक अंदाज माहिती मिळाल्याप्रमाणे। कुठल्या होत्या त्या बसेस, त्याबद्दलची माहिती मिळाली आहे? त्या सगळ्या कोकणातल्या येणाऱ्या बस होत्या, आमच्या 2ही बस कोकणातल्या होत्या आणि मुंबईला येतोय। रात्री त्या अंधारामध्ये काही लक्षात आलं, प्रचंड पाऊस होता, त्यामुळे 2ही बस तो पूलच कोसळला, एका कापून गेला असा कोसळला तो पूल, ते सगळं वाहून गेले। आणखी माहिती जास्त माहिती येत राहील, कारण आता सध्या बचाव कार्यामध्ये सगळे गुंतलेले आहेत। आम्ही त्यांच्यापर्यंत कार्य करून देतो, आणखी अडथळा नको, त्यांनी काम करावं ही आमची अपेक्षा आहे। माहिती आम्ही उपलब्ध करायचा सगळा प्रयत्न करतो। निश्चित। रावतेजी, ज्या 2 एसटी बसेस वाहून गेलेल्या आहेत त्यातले कंडक्टर आणि ड्रायव्हरची नावं कळू शकली आहेत का? नाही, आता ते घेतो नाव आम्ही। बरं। आणि रावतेजी, असंही कळालंय की 7 ते 8 लहान वाहनं देखील आहेत, ती वाहनं देखील वाहून गेलेली आहेत। परिवहन मंत्री दिवाकर रावते आता आपल्या सोबत होते, त्यांनी आपल्याला जी माहिती दिलेली आहे 2 एसटी बसेस आहेत त्या वाहून गेलेल्या आहेत, त्याबद्दलचे तपशील आहेत ते सध्या जमा करण्याचं काम आहे, ते परिवहन मंत्र्यांकडून सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भातले जे अपडेट्स आहेत ते देखील मुख्यमंत्र्यांना दिले जात आहेत।